पाय पडा चला लवकर पाय पडा. आणि हा VIP दर्शन झालेलं एक नंबर. 1000 वाला पास काढलेला होता त्यांनी. मस्त आपला यादवी झाले बप्पा करायला. कोंबडीचा पिल्लू घेतलेला यादवी साठी. अशी चावी पिलाची मस्त ना. कसा फिरत बघू शकता. कंदमूळ आपल्या श्रीरामाने खाल्ला होता तेच ते कंदमूळ तुम्ही बघू शकता. जत्रेमध्ये आलेले आहे. तुम्ही बघू शकता नागराज. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज मस्त उत्सव आहे आपल्या भोले बाबाचा, म्हणजेच महाशिवरात्री. मग सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या मंदिरावर पण मस्त उत्सव आहे. तर या तुम्ही आपल्या सोबत दर्शनाला. तर चला कंटिन्यू झाला. फायनली निघलोय आता मंदिरावर. आणि इकडे आपल्यासोबत आहे अमोल आहे, इकडे ओमकार वगैरे आहेत, मामा मंथन आहेत आणि बाकीचे मेंबर आपले फॅमिली मेंबर पार्टी आहेत. चाललोय तिकडे बघा आपली कमानी. तिकडे सायरा चालले रिक्षामध्ये आपली कमानी. ओम माताडेश्वर शिव मंदिर. आलेल्या सर्व भक्तांचे, शिवभक्तांचे हार्दिक स्वागत. आणि मस्त रोडवर रांगोळ्या भरल्यात बघा, तुम्ही बघू शकता. आपला आरू पाठीमागे राहिलाय. तो आपला आरू इकडे बघा. आर्नव आपला पाठी राहिले. आर्नवनी ड्रेसिंग बघा मस्त महाकालची घेतले, महाकाल. आणि आता आरतीला पण सुरुवात झाली. आवाज येते. चला आता पटापट जातो. कंटिन्यू आहे आपल्या ब्लॉगमध्ये. इकडे मस्त मोर बनवले बघू शकता. रांगोळे मस्त युनिक बनवल्यात, भारी भारी बनवले. आणि तुम्ही मंदिरावर येत असाल तर ट्रेन दोन्ही साईडून बघून या, कारण की भरपूर ट्रेन येतात आणि जोखीम भरपूर आहे आपल्या मंदिरावर येताना. तर लक्षपूर्वक या. चला तुम्ही बघू शकता आपण आलो आणि आरती चालू आहे. पण लेट पोचलो. चला आता मंदिरात जाऊ. चला इकडे अर्धी आरती झाली, तुम्ही बघू शकता. मी लेट झालो बघा. इथे लाईन बी लागले. आपल्याला इथून लाईन लावायला लागेल. लाईनमध्ये आहे. ती झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही आपली लाईन आहे. आणि त्या साईडला VIP लाईन आहे. तिकडे बघा त्या साईडला अलग लाईन लावले. आणि आपण तिकीट नाही घेतलं ना, साध्या लाईनी नाव. तिकडे VIP लाईनी नाही उभी सर्व. आता दर्शनाला चालू होतील. लाईन अजून सोडलेली नाही आहे. चला आता आपण
मंदिरात एंट्री केलेली आहे. आता दर्शन करूया. तुम्ही बघू शकता पासवाली मंडळी निघलेली आहे बाहेर. त्या साईडला जी लाईन आहे ना पासवाली आहे. मंदिर आहे ना सर्व पासवाली आहे आणि बिना पाची आहे लाईन आहे. हा इकडे बघा एक भाऊ पण आपला पासवाला आहे डायरेक्ट दुसरा. इकडे तुम्ही बघू शकता ही मंडळी आहे ना ही आपली पासवाली लाईन आहे. मस्त आपली लाईन आहे आपली मेहंदीची लाईन आहे. कारण का आम्ही जाम लांबशा आलो तिकडचं एकदम लांबशा आलो. ही लाईन ना एकदम म्हणजे आम्हाला हे पास दिला नाही. आता आपण गाभाऱ्यात घेतली त्याला आपण घंटा वाजूया. पाय पडा पाय पडा पाय पडा पाय पडा. हर हर महादेव. चला पटापट घाई करा घाई करा. चला चला पटापट पटापट. चला चला चला. अरे पाया पण ब्लॉग मध्ये नको घेतला. आता पाया पण चला चला चला. हे कुठं आपण ब्लॉग चालू येता होते का. दर्शन झालेले आता होमाचे आपण पाया पडून घेऊ. करला जा बडा इकडे पण
दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लाईन बघा तुम्ही अशी लाईन गेलेली आहे इकडे आतमध्ये त्या साईडला तिकडे त्या साईडला आतमध्ये लाईन गेलेली आहे. आपले शंभू भक्त लेट आलेत आज. दरवर्षी आरतीला येतात. आज काय झालं काय माहिती उठवलं ना वाटतं आपल्या दादांना. लेट आले ते लेट झालेत. एकटा दिले का विथ फॅमिली आहे. तिकडे वहिनी आहे. प्रसाद आपला बाबांचा प्रसाद खजूर शेंगदाणे वगैरे आहेत आणि इकडे खेळणेवाले अजून ते सेटअप केला नाहीये. खेळणेवाले इकडे तुम्ही बघू शकता आपला ओंकार माली कधीपासून लाईनीला होता. आता दर्शन झालेलं आहे आणि आपला जय भाऊ एवढे लेट आलेले आहे. तर नवीन जोडा बोलला तर लवकर यायला पाहिजे. आपल्या जय भाऊनी VIP एंट्री मारलेली आहे मस्त तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आपले नानीचा सर्व नानी वहिनी आहे यांचं दर्शन मस्त झालेलं आहे एक नंबर. आणि आता ते प्रसादाचा लाभ घेतात मस्त. आणि इकडे आपल्या ताईच आहेत. आपला ताई परिवार आहे. ताई परिवार आपला भाचा आहे ते बघू शकता तुम्ही. त्यांचं सर्वांचं मस्त दर्शन झालेलं आहे एक नंबर. आणि हा VIP दर्शन झालेलं आहे एक नंबर. 1000 वाला पास काढलेला होता त्यांनी. मस्त पैकी दर्शन झाला. इकडे तुम्ही बघू शकता लाईन बघा. ही जी लाईन स्टार्ट झाली ना इथून लाईन स्टार्ट झालेली आहे अशी इकडे या साईडला गेलेली आहे. इकडून बघू शकता ही लाईन आहे दाखवतो. इकडे बघा ही जी लाईन आहे ना ही अशी घुमून आलेली आहे फिरून थोडीशी गोल भरपूर मोठी लाईन. आणि तिकडे सरळ अशी त्या साईडला गेली आहे आतमध्ये. भरपूर गर्दी झाली आतापासूनच बघू शकता. इकडे तुम्ही बघू शकता आपले गावातले पोरा मिलिंद पंकज आहे इकडे जय अमोल परदादा हे सर्व आपल्या शिवभक्तांसाठी लाईनीमध्ये दर्शनासाठी काही अडचण वगैरे नाही यावीसाठी मस्त एकदम चांगली कामगिरी करतात. इकडे बघा मस्त 2 बाकडे लावलेत त्याच्यात अशी दोर लावले तुम्ही बघू शकता. झाला म्हणजे पटापट दिला दर्शन. आम्ही तरी कुठे चिटिंग गेले लाईनीला होतो आरतीला आलतो दर्शन गौरी आमची कधी पाठी येऊन पुढे गेली पब्लिक गावाची. हो आम्ही गावाला ना तेव्हा आरतीला सुरुवात झाली मला मटेरियल आरवायला. इकडं बघू शकता तुम्ही आता सेटअप झालेला आहे यांचा चालूच आहे म्हणजे. इकडं तुम्ही बघू शकता पूजाने पण महाशिवरात्री स्पेशल सोन्याची रांगोळी भरले. चला आता फायनली परत चालू आहे मंदिरावर. घरी गेलतो घरी जाऊन चाय वगैरे पिला मस्त. आणि आता आपण यदविकला घेऊन चालू आहे. आता यदविक दादाला आपण दर्शन करायला चालू आहे आता आपल्या भोलेबाबाचा. आणि यदविकला एवढी मजा आली ना रस्त्यामध्ये गाड्या येतात आणि तो इकडचे तिकडे होते निस्सा त्याला जाम मजा आली. इकडे तुम्ही बघू शकता क्राऊड बघा हॉटेलमध्ये केवढी चालले पब्लिक आणि गाड्या वगैरे पण येतात. सांभाळून जरा हॉटेल क्रॉस करून ट्रेन बघा दोन्ही साईडून अशी ट्रेन भरपूर येतात. इकडे आपला यदविक बघा पब्लिक केवढी चालली बघा पाटलीमधून तुम्ही बघू शकता. ट्रेन येते आता 1 नंबरला. इकडे बघू शकता आपण बाबूला फुलकुला घेतले यदविकला आपले मस्त पैकी. यदविक पण खुश व्हाल. घे यदविक घे यदविकनी पण मस्त पकडला.
ही कीड कीड घेत ही घेत काही बघते इकडे बघा आपण कीड आहे ना कीड घेतले मस्त बाबूला ए ही कशी रे 120 ला काही कमी कर 80 घे बरोबर आहे घे रे इकडे बघू शकता आपण कोंबडीचा पिल्लू घेतलेला आहे यदविक साठी अशी चावी पिलाची मस्त ना कसा फिरत मस्त एक नंबर यदविक पण खुश व्हाल यदविक मस्त आहे की इकडे बघू शकता इकडे बघू शकता आपला यदविक मस्त ट्रेंड बिन बघते यदविकला इकडे एवढा खेळणा घेतले मस्त यदविकच्या पप्पानी सेवा देतात तुम्ही बघू शकता आपला ओंकार पाटील आणि आशिष पाटील मस्त पावत्या भारतात चांगला कार्य करतात ते आणि तुम्ही गर्दी बघू शकता वाढतच चाललंय टायमा भरपूर गर्दी आहे आणि तिकडे समोर कीर्तन चालू आहे तुम्हाला दाखवतो बघा बघू शकता मस्त शिवभक्तांसाठी खिचडीची पण व्यवस्था केलेली आहे आणि इकडे आपल्या नाना आहेत आपल्या मस्त फुल सेवा चालू आहे मस्त खिचडीची आणि शिवभक्त पण लाभ घेतात खिचडीचा आणि इकडे चायची पण सुविधा आहे इकडे चाय आहे या साईडला चाय वगैरे आहे मस्त गर्दी बघा आता दुपारच्या वाजलेत 12 भरपूर गर्दी वाढले लाईन तर भरपूर गेलेली आहे दशक्रिया विधी होते तिकडून तर 4-5 लाईनी फिरून आलेल्या इकडे या साईडला लाईन आहे फिरून आलेली आहे आणि बाकीची मंडळी इकडे ही मध्ये घुसतात भरपूर आहे गर्दी पण चाललं भरपूर 12:30 वाजून गेलेत भरपूर कंटाळा आला गरम पण भरपूर होतोय मंदिरावर भरपूर पब्लिक जाम पब्लिक येते बघू शकता
एवढी पब्लिक थांबली आहे कारण की ट्रेन येते 1 नंबरला. 2 नंबरची गाडी गेली आताच. एवढी पब्लिक वेटिंगला थांबले बघू शकता. आणि तुम्ही काय घेतला जत्रेमध्ये? मावशीस काय घेत पोरांना काय घेतो तू जत्रेमध्ये? काय घेतला दाखवा. अरे वा, ताशा घेतला. ताशा प्लेयरला ताशा घेतला तुम्ही, चांगली गोष्ट आहे. हा जयेश पाटील, हा जयेश पाटील ब्लॉग. इकडे बघू शकता तुम्ही गर्दी चालूच आहे. इकडे या साईडला ब्लॅक बाचा आहे, आपला ब्रदर आहे मस्त दाढीवाला. भरपूर अशी गर्दी आहे आणि ऊन तर चांगलाच पडतं. आता 1 वाजायला आला. आता चालू आहे घरी कारण की आता गरमी वाढलेली आहे. आता जरा आराम करतो, संध्याकाळी येतो आता. इकडे बाबा बघू शकता कंदमूळ आपल्या श्रीरामाने खाल्ला होता, तेच ते कंदमूळ तुम्ही बघू शकता जत्रेमध्ये आलेले आहे. इकडे दुर्गेश येते का कंदमूळ? प्रोटीन युक्त. मावशी घे कंदमूळ. हे घेता कंदमूळ? हे काय काय घेतलं दाखवा जरा मला. मावशीने ताशा जेवून दिले. लारला पोऱ्या तो काही फायदा नाही. लावरवला तुम्ही. मावशी सगळ्यांना बारीक पोरांची सोय करते. स्पेशल रबडी फालुदा खावत. एन्जॉय एन्जॉय करा मस्त. हे खालणार स्पेशल रबडी फालुदा मावशीकडून आहे. हा चालेल, खा का लवकर 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 खा लवकर. हा बघा तुम्ही बघू शकता आपली करीना दीदी फालुदाचा मारा करतात. कुठला? केशर कुल्फी फालुदा. कुठला? मावा फालुदा. ही वैष्णवी बघ कशी कसकम बघते. बदाम शेक खाते का? इकडं चालले ही वैष्णवी पालात काय खाते. खा एन्जॉय करा. मावशीच्या तर्फे पार्टी दिले पोरांना. बदाम शेक घेतले मस्त. इकडे बघा वहिनीचा आपली टप बघतान, पर्स बघतान मस्त. आज दर्शन करायला जायचं, ते टप न पर्स कुठे बघतान? 2 घंटे लागतील तुम्हाला दर्शनाला, तरी दर्शन होणार नाही. आवरी लाईन आहे. आईने मस्त कलिंगड कपले आणि मला प्लेट मध्ये बिया काढून ठेवल्या. आता कळत होतं आई सांगते खाऊ नको, ज्यूस बनवतो. चला आता फायनली चाललोय परत मंदिरावर. संध्याचे वाजलेत 5 वाजून गेलेत. चाललोय परत. आपल्या रस्त्यात भेटलेत लावण्य भेटले आणि मृणाली. ते काहीतरी वाटतं मस्त फालुदा घेतले वाटतं ताई. तर थोडीशी गर्दी कमी झाली असेल. बघूया आता मंदिरात जाऊन कसं काय ते. दुपारी तर भरपूर होती गर्दी बघू शकता. आता ट्रेन येतात. आपण पटरी क्रॉस करतो. इकडं सूर्यदेव आपला तेवढी क्रॉस होतात बघा त्या साईडला. मंदिरातली लाईन दाखवतो तुम्हाला. या साईडला थोडी पब्लिक आहे आणि इकडे बघू शकतो तुम्ही गर्दी या साईडला पण आहे. दाखवतो आणखी बघा. या साईडला गर्दी होती ती कमी झाली आहे. इकडून आहे लाईन. आता ही लाईन तर होतीच अगोदर. बघा इथून स्टार्ट आहे. अगोदर तिकडे होती त्या साईडला. लाईन बघू शकता तुम्ही, भरपूर अशी लाईन आहे. इकडे तुम्ही बघू शकता अशी लाईन गेलेली आहे. अशी इकडून तशी फिरून आलेली आहे. 2-3 रांगा आहेत त्या साईडला. तिकडे इकडून तिकडून आलेली आहे रँक तुम्ही बघू शकता. इकडे तुम्ही बघू शकता नागराज. बस ऐसा करता है. बस मैं भी जवारी हूँ, मैं तो जवा पागल बन जवारी तुम शाम तक. आप लोग धर्म तो छोड़ दिया. इकडे तुम्ही बघू शकता आपली उद्याची भंडाऱ्याची तयारी चालू आहे. इकडे नारळ किस्तान आणि त्या साईडला फ्लावर साफ करून ठेवले तुम्ही बघू शकता. इकडे बघा आणि इकडे लसूण सोलायला घेतले आपले आत्या ताई मंडळी आहेत सर्व तुम्ही बघू शकता. मस्त उद्याची तयारी आहे आपली. मस्त लसूण सोलतात
आणि भाजी वगैरे पण आहे, याच्यात मिरची आहे, टॅमॅटो वगैरे आहे. तर तुम्ही बघू शकता आपले बेतवड्याचे भजन मंडळ आपली महाशिवरात्रीनिमित्त सेवा द्यायला आलेत. चला आता आपले महादेवची आरती होईल आता रात्रीची. सदा सर्वदा युग तुझा करावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणीची आता. उपासनेला दृष्टा लगावे, देव संतांची सदा रमावे. सत्कर्मयोगे वैराग व्हावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ज्या ज्या ठिकाणी मनमाने जाई, त्या त्या ठिकाणी निरूप तुझे. मी गेलो मस्त ज्या ठिकाणी, तेथील
हे दोन्ही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः चंद्रमौळी मलिंद्र माता तुगे कारुण्य सिंधू भवतुकाय तुगे शंभो हर हर महादेव हर हर महादेव पटापट निघा दर्शन घेऊ चला तुम्ही सगळे बाहेर निघा बेटा आपण आरती घेऊ चला तुम्ही सर्वच बाहेर सगळे बाहेर निघा थोडं थांबू नका चल दर्शन घ्या पटापट नाही लोक थांबल्या कधी बसून आज कसं त्यामुळे श्लोक म्हणलं तर चालते कोणत्या गाण्याला सगळे चला चला बाहेर निघा हे बघू शकता एवढे क्राऊड आहे इकडे लाईट होली ना हा लाईट होली ना नाही लाईव्ह नाही ब्लॉग आहे आपला इकडे बघा थोडी लाईन आहे आतमध्ये लाईन लावा तिकडे लाईन लावा इकडे बघा लाईन एवढी आहे पण आरतीसाठी लाईन स्टॉप केलेली आणि आरती झालेली आहे इकडे नाना आता शिवभक्तांना आरती देतं बघू शकता आता वाजले पावणे झाला आपले शिवभक्त कमी झाले तिकडे बघा रांग पूर्णपणे एकदम नील झालेली आहे 1-2 आहेत आता गाभाऱ्यात भरपूर गर्दी कमी झाली आहे यावर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी जास्तच होती पब्लिक तर आता 10 वाजता एकदम म्हणजे क्लोजच होईल आणि आता आम्ही पण आता बुक पावती बुक चालू केलं तर पैसे घ्यायचे ते आता ते पण आपण क्लोज करू आता शेवटचा बुक आता हिशोब चालू आहे इकडे ओमकार आणि अमोलचा आता आजचा ब्लॉग पण आता इथेच एंड करतो